पुढची एक ब्रेकिंग बातमी बघूयात। काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या विरोधामध्ये मुंबईच्या मालाड मधल्या मालवणी परिसरामध्ये भाजपकडून सध्या आंदोलन सुरू आहे। इथली ही थेट दृश्य आपण बघतोय। असलम शेख यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावरती खालच्या पातळीत टीका केल्याचा आरोप भाजपने केलाय आणि याचं प्रत्युत्तर म्हणून अमित साटम यांनी असलम शेख यांच्या विरोधामध्ये एक विधान केलं होतं आणि या सगळ्याची पार्श्वभूमी या सगळ्या आंदोलनाला आहे। काल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अमित साटम यांच्या घराबाहेर आंदोलन केलं होतं आणि आज हे आंदोलन होताना दिसतंय। सचिन गाड आमचे प्रतिनिधी आता आपल्याला अधिकची माहिती देतील। सचिन, काल अमित साटम यांच्या कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसनं आंदोलन केलं होतं आणि आज असलम शेख यांच्या घराच्या बाहेर भाजप आंदोलन करते। सचिन, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर दिलं जात आहे। काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपच्या आंदोलनामधून उत्तर दिलं जात आहे। अर्थातच या ठिकाणी कार्यकर्त्यांचा गोंधळ आहे, त्यामुळे कदाचित सचिन यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही। आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूयात सचिन यांच्याशी बातचीत करण्याचा। मात्र ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। असलम शेख यांच्या विरोधामध्ये आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। असलम शेख यांच्या मालाड मालवणी इथल्या परिसरातील घराच्या बाहेर हे आंदोलन होताना दिसतंय। सचिन गाड यांच्यासोबत पुन्हा एकदा संपर्क करायचा प्रयत्न करूया। सचिन, माझा आवाज पोहोचतोय? आपण हे आंदोलन दाखवतोय। आपण बघतोय की सध्या भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मालवणी परिसरात जमले आहेत आणि त्यांनी आपण बघतोय की असलम शेख यांचा इथे जाळलेला आहे। असलम शेख यांनी मंगलप्रभात जिरे मारण्याची धमकी दिल्याचे आरोप होते भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या विरोधात आंदोलन असलम शेख कार्यालय जवळच आहे, तिकडे आम्ही जाणार आहोत आणि तिकडे आंदोलन करणार आहोत। काही पाठवायचे लावलेला होता, करून देण्यात आले होते, त्यामध्ये आंदोलन करण्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र आपण बघतोय का काही कार्यकर्ते काँग्रेस चाललेले आहे। अर्थातच तर या आंदोलनाच्या दरम्यानचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी काही क्षणापूर्वी घेतलाय, तो देखील आपण पाहूयात। ही सध्याची लाईव्ह दृश्य आपण बघतोय। आमदार असलम शेख यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात आता भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। मुंबईच्या मालवणी परिसरात त्यांनी एक मोठं आंदोलन इथे घेतलेलं आहे आणि जे असलम शेख आहे त्यांच्या कार्यालयावर धडक करणार असल्याचं त्यांनी इकडे बोलून दाखवलेलं आहे। आपण बघतोय की मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते त्यासोबतच भाजपचे स्थानिक आमदार आहेत ते इथे दाखल झालेले आहेत। असा दावा केला जातोय भाजपच्या कार्यकर्त्यांचा आहे की असलम शेख यांनी मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि आता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, त्यांच्यावरती कारवाई करावी या मागणीसाठी आपण बघतोय की भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सध्या मालवणी परिसरात जमलेले आहेत। आपण बघतोय की मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त देखील इकडे लावण्यात आलेला आहे। काँग्रेस आणि भाजपचे हे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर येऊ नयेत, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न इकडे उपस्थित होऊ नये म्हणून मोठ्या संख्येने सध्या आपण बघतोय की पोलीस इकडे दाखल झालेले आहेत। संपूर्ण जो फायर ब्रिगेडचा परिसर आहे जिकडे हे आंदोलन सुरू आहे त्याला बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि जर कार्यकर्त्यांनी असलम शेख यांच्या ऑफिसजवळ जाण्यास सुरुवात केली तर त्यांना तात्काळ ताब्यात घेतला जाईल असं देखील पोलिसांकडून स्पष्ट केलं जात आहे। आपण बघतोय सध्या मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत। आमदार असलम शेख यांच्या विरोधात घोषणाबाजी सध्या दिली जाते, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी सध्या आपण बघतोय की कार्यकर्त्यांची मागणी आणि त्यासाठी सध्या भाजपचं एक मोठं आंदोलन सध्या मुंबईच्या मालवणी परिसरात सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.